नमस्कार. दिनांक 17 जानेवारी. कथेचं शीर्षक आहे तीर्थातून स्नानच पळाले. रामेश्वर मंदिराच्या परिसरात कोटीकूप तीर्थ आहे. तेथील पुजारी पैशांसाठी यात्रेकरूंना त्रास देत. धनलोभाने आंधळे झालेल्या पुजाऱ्यांनी महाराजांना ओळखले नाही. तेव्हा महाराज म्हणाले, इथे स्नान करावे असे काही उरलेच नाही. पहा हो, तीर्थातून स्नानच पळाले, असे बोलून महाराज तिथून निघून गेले आणि त्या तीर्थाचे पाणी नासून दुर्गंधी येऊ लागली. तीर्थ महात्म्यच नाहीसे झाल्याने कोणीच तिकडे फिरकेना. पुजाऱ्यांना उपासमारीने मरायची वेळ आली. महाराजांचा शोध घेत घेत ते पुजारी शृंगेरीच्या शंकराचार्यांकडे गेले. त्यांनी योग समाधी लावून परिस्थिती जाणली व पुजाऱ्यांची निर्भत्सना करून त्यांना समुपदेश केला. लीनदीन होऊन पुजारी शरणागत झालेले पाहून रामेश्वरातच असणाऱ्या महाराजांनी त्यांना क्षमा केली आणि तीर्थाचे पाणीही शुद्ध केले. द्वारकेजवळ नारायण सरोवराच्या पुजाऱ्यांप्रमाणेच रामेश्वर येथील कोटीकूप तीर्थाचे पुजारी होते. ते फक्त पैसा ओळखीत होते. त्यामुळे यात्रेकरूंना जसे ते त्रास देत तसेच महाराजांच्या रूपाने आलेल्या प्रत्यक्ष रामेश्वरालाही धनदांडगेपणा करून धुत्कारण्यात त्यांनी कमी केले नाही. देव पाहतो व अशा लोकांना शिक्षाही करतो असे या आधीच्या एका लीलेत म्हटले होते. ते इथेही लागू आहेच. महाराजांनी तीर्थ महात्म्य संपवून टाकले. उपासमार होऊ लागल्यावर त्या पुजाऱ्यांचे डोळे उघडले, पण नुसते डोळे उघडून भागत नाही. त्याने देव दिसत नाही. त्यासाठी पश्चाताप होऊन मन, चित्त आणि बुद्धी शुद्ध होऊन अहंकार जावा लागतो, तरच देव दिसतो. शृंगेरीच्या शंकराचार्यांनी योग समाधी लावून या प्रकरणाचा वेध घेतला. पुजाऱ्यांना योग्य ती समज दिली. चुकीची जाणीव आणि पश्चाताप झाल्यामुळे अंतःकरण शुद्धी झाली. महाराज म्हणजे देव. तो कुठून कोठे दूर नव्हता. रामेश्वरातच म्हणजे हृदयातच होता. अहमपणाचे मळब दूर झाल्यावर तो दिसू लागला इतकेच. जगद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे वागण्यास सांगून त्या देवाने कोटीकूप तीर्थाचे पाणी म्हणजे ज्ञान जलशुद्ध केले. देव अपराधाची शिक्षा जरूर करतो, पण त्यात सूडबुद्धी नसते, कल्याण बुद्धी असते. गुन्ह्याला शिक्षा झालीच पाहिजे हा नियम मानवी कायद्यातही आहे, पण देवाचा कायदा आणि माणसाचा कायदा यात जमीन आसमानाचा फरक असतो. मानवी कायदा गुन्ह्याची शिक्षा देतो, पण त्यामुळे गुन्हेगार सुधारतोच असे नाही. उलट तो अधिकच निर्ढावतो. गुन्हेगारी क्षेत्रातच मुरतो आणि मरतोही. दुसऱ्यावर सत्ता गाजवण्याची लालसा मानवी कायद्यात आहे. श्रेष्ठत्वाचा गर्व आहे. सूड उगवण्याची वृत्ती, राग, लोभादी विकार आहेत. त्यामुळे शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगारावर त्याचा प्रभाव पडतो आणि तोही सूडबुद्धी बाळगतो. देवाच्या कायद्यात हे विकार दोष नसतात. देवाच्या शिक्षेने फक्त दुर्गुण जळून खाक होतात. देव निर्गुण, निराकार, निष्काम, करुणावत्सल, परमशुद्ध आणि निर्विकार असल्याने हे गुणही त्याने केलेल्या शिक्षेवाटे माणसात उतरतात आणि चित्तशुद्धी करतात. हे जरी खरे तरी शिक्षेची वेळच का येऊ द्यावी. वेळीच देव ओळखावा. प्राणी मात्रात तो पाहावा आणि त्याच्यासारखेच निर्मळ राहावे. हे उचित नाही काय? धन्यवाद.